अरे देवा, हारले की युवराज. काय मरता युवराज, हा काय उपयोग तुझा? लक्ष्मीच भारी पडली की तुझ्यावर. नाही हो. जो चांगला खेळतो तो नेहमीच जिंकतो आणि जो रेडीचा डाव खेळतो ना तो नेहमीच हारतो. पा पा रसूबाई रसू कपरात बसू. ए युवराज, हरल्यास तर याच्यावर कसं राग काढायलास तू? गाडी भंगार आहे. अरे युवराज, तू हारलास मग गाडीवर नाव का? लक्ष्मी, ती गाडी पण भंगार आहे आणि तू पण. मी नाही, तूच हारलास. ए, या घरचा मालक आहे मी. जपून बोलायचं. आपलं घर आहे हे. माझा म्हणलं ना व. ए माझं तुझं करशील तर कानाखाली जाळच काढीन. मारून तर दाखव. युवराज, राजा लक्ष्मी. अरे गप्प सरा. अरे काय करतोय? कुणी शिकवलं याला सगळे? अरे गप्प की मर्दा. माझं तर डोसकच फिरलंय. काय चाललंय तुझं? लय भाव खातोय तो. जास्त आगाऊपणा करायचा नाही हा. मी काय केलंय? युवराज दादा चिडलाय. त्याला चीड येईल असं बोलतेसच कशाला तू? मी खरं तेच बोलते, तूच म्हणतेस की खरं बोलावं. जास्त शहाणपणा नकोय लक्ष्मी. वर जाऊन दादाला सॉरी म्हणून ये. त्यांनी माझ्या गाडीचं चाक पळवलं आणि वरनं मीच सॉरी म्हणू. कशावरनं? लक्ष्मी हे बघ, उगाच कोणावर आळ घ्यायचा नसतोय. राणादा खरंच. गप्प बस. उगाच असे काही आरोप नाही करायचे. मी पुरावा देऊन दाखवते. काही गरज नाहीये. आता बघच, तुझं ते चतुर भिंगरीचं पुस्तक आहे ना, तेच बंद करून टाकते मी. मग बघू काय करतेस ते. अगं आत्ताच्या आत्ता युवराज दादाच्या खोलीत जायचं, त्याला सॉरी म्हणायचं. पण माझी चूक. त्यांनी जर का तुला माफ केलं तरच मी तुला जेवायला देणार. त्याला जेवायला घेऊन खालती यायचं, कळलं? अगं काहीही बोलू नकोस. होता का? चला. माझी चूक नसताना मी का सॉरी म्हणू? माझी चूक नसताना मी नाही बोलणार सॉरी. बोलूच नकोस तू. लई लाड झाल्यात त्याचं. तू गप्प बस की बाबा. लक्ष्मी आई म्हणते तसं ऐकायचं. जाऊन सॉरी बोल, नाही तर जेवायला मिळणार नाही. मला नको खायला. असं काय करते? तू जेवली नाहीस तर मी बी जेवणार नाही. तर मला लय भूक लागली बघ. तू घे की खाऊन. असं कसं? हे बघ लक्ष्मी, तू जेवली नाहीस तर मी बी जेवणार नाही. बरं तुझं सोड, माझ्यासाठी तरी सॉरी म्हण की. राणादा, एवढं डोक्यावर बसू नकोस त्याला. तू गप्प बस की बाबा. लक्ष्मी असं काय करतेस? माझ्यासाठी सॉरी म्हण की. तू म्हणतोयस म्हणून मी सॉरी म्हणाले. चालते, जा ना सॉरी म्हण आणि ये जा. ए फोल्टी, नीट घाल की मार. युवराज शांत व्हा. आव या असली भंगार शर्यत हारली म्हणून काय फरक पडणार आहे? आम्हाला हरणं पटत बी नाही आणि चालत बी नाही. असू द्या, तसं बी तुम्ही या घरचं मालक हायसा. किती बी जिंकली तरी तुमच्या टाचाखालीच राहणार आहे की. पण कौतुक सगळं तुझंच होतंय. आम्ही मालक असलो तरी आमचं कोण कौतुकच करत नाही. अव मग ते कौतिक हिसकावून घ्यायचं असतंय. ताईसा बी तसंच करायच्या. युवराज दादा सॉरी. खालती चल ना जेवायला. खरंच सॉरी. तू चल ना खालती जेवायला. लय भुका लागल्यात. तू जोवर जेवत नाही तोवर मला जेवायला नाही मिळणार आहे. बेस्टच. राहा उपाशी. मी खाली येत नसतो आता. मग वरणाला सांगू का जेवण? नाही खाणार. हे बघ, राणादा नाही सांगायले म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय. नाही तुझं तोंड बी बघितलं नसतं मी. मला माहितीये तूच माझ्या गाडीचं चाक पळवलंय ते. माहितीये तर कर काय करायचं ते. जाईत ना. हे बघ, लय भाव खाऊ नकोस. चल खाली.
चक्रम आहेस काय तू? एक डाव सांगितलं ना मग येणार नाही म्हणून. पप्पाच बोंबलत. मी जेवणार नाही आणि तुला बी जेवू देणार नाही. का बोंबलत? मग मी का तुझ्यासाठी उपाशी राहू? कारण मी जेवलो नाही तर तुला बी जेवण मिळणार नाही. तूच म्हणलीस की आता. चंदा मावशी जरा इकडे ये की. कशाला? अगं तुझ्याच फायद्याचं आहे, ये की. फायद्याच आहे. बघ मला माहितीये तू माझ्या गाडीचं चाक पळवलंस. हात दाखव. काळ्या डागाने मला लगेच पळवता आलं. सांगू का सूरज काका आणि समध्या घराला? अगं पर मला सगळं माहितीये. मी पुराव्यासकट तुला धरून देईन. अगं नाही ते. जर तुला हवं असेल की मी तुला धरून घेऊ नको तर युवराज दादाला खालती आणायचं जेवायला. आणि जर तू नाही आणलंस तर आज तुझी हजामत पक्की. जा. चंदा मावशी भित्री भागूबाई. राणा, अरे काय सोंग घेऊन बसलाय सा? जेवा की. जोवर लक्ष्मी जेवत नाही तोवर मी जेवणार नाही. सूरज भाजी तुम्ही जेवून घ्या. राणादा नाही तर मी बी नाही. अंजली, अगं बारक्या पोरापोरात वाद होत असतात. म्हणून काय समध्यासने उपाशी ठेवायचं? बोलू लक्ष्मीला. नाही गोदाक्का, जोपर्यंत राजलक्ष्मी युवराजाची जाऊन माफी मागत नाही आणि त्याला खालती जेवायला घेऊन येत नाही तोपर्यंत तिला जेवायला देणार नाही. अगं पण म्हणून काही एकासाठी समध्यासने उपाशी ठेवायचं होय? माझं पण तेच म्हणणं आहे. बाकी सगळे जेवून घ्या तुम्ही. लक्ष्मी शिवाय मी जेवणार नाही. राणादा शिवाय मी जेवणार नाही. मग ठीक आहे, लक्ष्मीने तरी काही युवराज शिवाय जेवायचं. जेवलो तर सगळे जेव, नाहीतर राहा सगळे उपाशी. शाळा काय सुरू झाली तुम्ही परत कडक झालं बघा. अजिबात नाही. शिस्त म्हणा हवं तर. राजलक्ष्मी एकुलती एके म्हणून वाढवताना जाऊबाईंचे जे हाल झाले ना ते तिचे होऊ नयेत म्हणून मी हे सगळं करते. त्याच्यासाठी मला कमीपणा आला तरी चालेल, पण तिला मिळून मिसळून राहायची सवय लागलीच पाहिजे. काही बोलू नका. राजलक्ष्मी, आई जेवायला वाढ. काय जेवायला वाढ बोललीस तू युवराजाला? सॉरी. हो. मग कुठे युवराजाला? त्याच्याशिवाय जेवण नाही मिळणार आहे तुला. येतोय ग तो. तू वाढ जेवायला. अजिबात नाही. आधी मला सांग कुठे युवराजाला? खरंच मागितली असता माफी? अगं हो, मागितली मी. मग त्यानं केलं माफ? तो आला की तुला सगळं समजेल. नाही. कुठे आहे ते सांग मला. युवराज बस. राजलक्ष्मी सॉरी बोलली तुला? हा. आता राग नाही ना कसला? नाही. मग वाढू जेवायला. हा, आजपासून आपण बहीण भाऊ. दोघे मिळून खेळून खाऊ. मस्त. एकदम शहाणा आहेस तू. परत एक काम कर, लवकर हातपाय धुवून घे म्हणजे जेवायला वाढते. ये जा. कमाल आहे. ही जादू कशी काय झाली? हे कसं काय झालं म्हणायचं? ठीक आहे माझी. कसली? राजा राजा राजगुंडा राज. अय्यो.
साहेब हेच ते गुंड आहेत ज्यांनी विकासवर हात उचलला. कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ला. हेच ते. विकास हेच का ते गुंड? होय साहेब, हेच ते. ते नाही विकास, मला एक कळलं झालंय की तू म्हणला होता की मी बघितलं नाही मारेकऱ्यांना. ते मारत होतो म्हणून बघितलं नाही हो. मग आता कसं काय ओळखलंस? म्हणजे मी बघितलं होतं, पण चित्रकाराला वर्णन सांगण्या एवढं बघितलं नव्हतं. आता चित्र बघितल्यावर सांगतो, हीच ती इंटरनॅशनल टोळी आहे. तू मारत होता तुला ध्यानात नाही, पण रस्त्यावरच्या माणसांना कसं ध्यानात राहिलं? ते मारत नव्हते. हा, म्हणजे चित्रकारांना वर्णन सांगायचं म्हणून ते ध्यान देऊन बघत होते, आणि तू मारत होता म्हणून तुझं ध्यान नव्हतं काय? हा एकदम बरोबर आहे बघा बुवा. म्हणून पोलीस कामात अनुभव लागतोय. बुवानी कसा अनुभवानं बराबर ओळखलं. बुवाने अगदी बरोबर ओळखलंय. आता ते लोक कोण आहेत त्याचा शोध तू घ्यायचा आणि इथं पोलीस स्टेशन मध्ये माझ्या समोर उभं करायचं. मी का? अरे तुझ्यासारखा पराक्रमी शूर आपल्या पोलीस स्टेशनात दुसरा कोण आहे का? अरे वाघ आहेस तू, पोलीस स्टेशनचा वाघ, 3 शेपटाचा नाही, मोठ्या शेपटाचा. नाही, विकासची कोडेगार आहे मी. माझं म्हणणं काय आहे, इंटरनॅशनल डॉनची टोळी आहे हो. आता पतूर जे सोडून गेली असतील ती दुबई, मलेशिया आणि सिंगापूरला. त्या डॉनचं काम आहे बघा हे. अरे ते गुंड्याकडे बघ जरा. अरे नी सिंगापूर सोड, सिंगापूरला बी जाणार नाहीत. इथंच कुठे जर असतील, साहेब सांगतात तसं कर आणि हुडकून आण त्यांना. हा बघतो. जाताना जगताप मोरेना घेऊन जा. सर, मोरे जगताप. हा तेच ते. सर, मोरे जगताप कशाला? नाहीतर मागच्या टायमाला झालं तसं व्हायचं हो. मागच्या टायमाला काय वाईट झालं होतं? ट्रक धरून आणला होतास ना तू? आणला होतास ना? हा आणला होता की. मग रुपालीला सोबत घेऊन जा. अरे एकेकाचा पायगुण असतो, तुला मारेकरी बरोबर सापडणार. हा हा चला. बुवा काय नवीन कंप्लेंट? नाही साहेब, काय कसं व्हायचं बुवा बुवा? हे नवीन पोलीस स्टेशन चालू झालंय त्यापासून इथं एकही केस आलेली नाही. अगदी साधी चोरीची तक्रार सुद्धा नाही. फक्त पोलिसावर हल्ल्याची एक घटना आहे, पण ती नोंदवून चालणार नाही. अहो लोक काय म्हणतील? हा, हे पोलीस स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाहीत, आपलं काय करणार आहेत? कसा विश्वास ठेवतील लोक आपल्यावर? आणि पोलीस स्टेशन मध्ये जर केस नसेल तर त्याला काय अर्थ आहे? काहीतरी केलं पाहिजे बुवा, काहीतरी करा. साहेब, आपण असं करूया का, एका सौजन्य सप्ताहाचं आयोजन करू, आणि लोक आले ना की त्यांना आपण समजावून सांगू की तुम्ही किरकोळ किरकोळ तक्रारी घेऊन आमच्याकडे या. हा, हे बाकी बुवा चांगलं बोलला. राणा, तू ह्या भागातला, हा, मग पहिली सुरुवात तुझ्या गावापासून करूया. साहेब आमचं गाव तंटामुक्त आहे. म्हणजे काय किरकोळ तक्रारी असल्या तर आपसातच मिटवून टाकतात. राहिला प्रश्न मोठ्या गुन्ह्याचा, तर आमच्या गावात मोठा गुन्हेगारच नाही, तर तक्रार कशी होणार? कस काय वाटतंय बोर्ड? हा, एकदम एक नंबर झाला की नाही बोर्ड? सांगा, एक नंबर झाला की नाही? हे बघा, आजपासून माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाल्या. हे पप्प्या, कशाला आलात परत गावात? अरे असं काय? हे बघा की
तुम्हा सगळ्यांनी खाऊ पिऊ घालायला मी परत आलोय. हा हे बघा, हे बघा, हे बघितलं काय काय लिहिलंय बघा, माननीय किराणा स्टोअर्स. हे बघा, एका गरीबानं गरीबासाठी चालू केलेलं हे दुकान आहे. आपल्या किराणा मालाच्या दुकानात 1 नंबर माल मिळणार. समध्याने हितनच माल खरेदी करायचा बघा. ए पप्प्या, अरे 1 नंबरचा भेसळ माणूस आहेस तू. अरे ऐका की माझं, झालं गेलं समद गंगेला मिळालं. मी आता बदललोय, माझा पुनर्जन्म झालाय. मी आता चांगला माणूस झालो रे. ते मोठी पिशवी घेऊन येताना. कुत्र्याचं शेपूट कितीही वर्ष नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच नाही. आवड्या ए आवड्या, मान्य सरपंच म्हणायचं. अहो सरपंच साहेब, हे बघा बघा, इथं दिसते कुठं शेपूट दिसते नाही का नाही. आता शेपूट नाही म्हणजे मी माणूस आहे, आणि चुकतो तो माणूस आणि चुकातनं सुधारतो तो खरा माणूस. आता मी खरा माणूस झालोय आणि चांगला माणूस झालोय बघ. हे बघ, तुझा खरेपणा चांगलेपणा ते दुसऱ्या गावात दावायचा. इथं कशाला दावायस? अरे सचा, ए, पंचायतीचा मेंबर आहे यो पण. होय? अरे वा वा वा, मेंबर साहेब. हे बघा, गावातला माणूस गावातच परत येणार का नाही. या मातीतच माझा जन्म झालाय आणि ह्या मातीतच माझी माती होणार बघ. म्हणजे या गावची तू माती करायला आलास? अहो नाही हो, कसं सांगू. या मेंबर सरपंच या जरूर तुम्ही या. अरे अहो या किमान 2 मिनिटं या. या तर या 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 इथं इथे इथं बस, बसा इथं बसा. मोठा कट्टा बिट्टा केला, बसा निवांत बस, बसा बस. हे बघा सरपंच साहेब, मेंबर, मला गाव जर मातीतच घालायचं असतं तर मग मी हे किराणा मालाचं दुकान उघडलं असतं काय सांगा मला. दारूचं दुकान उघडलं असतं. उघडलंय का नाही का नाही. तू माप उघडशील रे, पण आम्ही उघडून द्यायला पाहिजे का नको. काय एकदा कान फाट्या नाव पडलं की नाही पडलं. या जगात चांगल्या माणसाला जगू देत नाहीत, हेच खरंय बघा. म्हणून तू वाईट वागायचा विचार बी मनात नको, कळलं ना. अरे नाही 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 नाही, काय आहे, वाईट विचार माझ्या मनाला शिवत बी नाही तर वागायचं लांबच राहिलं. हे बघा, आता मी चांगला माणूस झालो. हे गाव आपलं समजून मी या गावात परत आलोय. वाया गेलेला मी चांगला माणूस झालो. हा, मला माफ करा आणि आपलं म्हणा. हे बघ पप्या, तू माफीचा साक्षीदार झालाय म्हणून लवकर सुटलाय, कळलं का. नाही 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 नाही, मी लवकर सुटलो ह्याच्यात मला काही कौतुक वाटतच नाहीये. पण माझ्या एका साक्षीमुळे त्या नीच नंदिता गायकवाडला जन्मठेप झाली याचं मला जास्त समाधान आहे. आणि सगळ्यात मोठं समाधान म्हणजे राणा अंजली सारख्या चांगल्या माणसाच्या मी उपयोगाला आलो याचं मला समाधान वाटते बघा. पप्प्या, तू जेलमध्ये कीर्तन प्रवचन शिकायला गेलतास का काय. केवढी अक्कल झाडाली होती. काय करणार, अनुभव अनुभव माणसाला जादाची अक्कल देतो सरपंच साहेब. सच्चा त्याला आवर रे. हे पप्या, तू भजन सांगून आंबू नकोस आम्हाला. हा, तुला गावात चांगलं राहायचं ना, मग चांगलं राहा. आणि तुझं ते काय ते किराणा, माननीय किराणा स्टोअर्स, हा, जो काय धंदा पण आहे ना चांगला करायचा तर नीट सांभाळू कर, कळलं का. हा, होय होय, अगदी नीट सांभाळणार. आणि तेच कराल तर मी गावात परत आलोय. आणि मला काय वाटतंय, माझ्या या दुकानाचं उद्घाटन राणा अंजली सारख्या चांगल्या माणसांच्या हातनं व्हावं, म्हणजे माझं आयुष्य इथनं पुढे सगळं चांगलंच होईल ना. आणि राणा म्हणा आता मोठा पोलीस झालाय, हे बाकी बरं झालं. म्हणजे राणा जर माझ्या दुकानाच्या उद्घाटनाला आला तर माझ्या उद्घाटनाची शोभा वाढेल. काय एकदम मी सच्चाईनं आणि इमानदारीनं काम करणार आहे ह्याची लोकांना पावती मिळेल.